कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका बसतोय। सिलेंडरच मिळत नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ कुष्ठरोग्यांवर आली आहे। जिल्हा प्रशासनानं आणि पुरवठा विभागानं सिलेंडर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संस्थेनं केली आहे। कुष्ठरोग झाला म्हणून परिवार जो आहे तो अनेकांना नाकारत असतो आणि मग याच कुष्ठरोग्यांना आश्रय जो आहे तो अमरावतीच्या तपोवन संस्थेमध्ये दिला जातो। गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी वृत्तीने ही तपोवन संस्था काम करते आणि या तपोवन संस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर 400 पेक्षा अधिक कुष्ठरोगी आहेत। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जातात आणि सोबतच त्यांचं पुनर्वसन केलं जातं। त्यांच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था याच तपोवनमध्ये केली जाते। स्वयंपाक गृहामध्ये ज्या शेगड्या आहेत त्या आता या ठिकाणी बंद पडलेल्या आहे, कारण सिलेंडर मिळत नाही। दररोज जवळपास 4 ते 5 सिलेंडर या ठिकाणी लागतात। 400 पेक्षा अधिक लोकांचं जेवण या ठिकाणी केलं जातं। चूल पेटवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी जे आहे ते लाकडं गोळा केलेले आहे आणि लाकडं गोळा करून या ठिकाणी चूल पेटवलेली आहे। याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता चूल पेटवली जात आहे। पूर्वी या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या मोठ्या शेगड्या आणि त्या ठिकाणी संपूर्ण हा स्वयंपाक केला जातो ते आपण बघू शकतो। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।